बास झालं ग बास. बास झालं दुर्गे, बास झालं. नाही असू दे. ताई, एका गोष्टीचं मला लई वाईट वाटलं बघ. तू मला परक केलंस ताई. म्हणजे तू मला पाहुणी म्हणलीस. मग काय मालकीन म्हणू? आम्ही इथं स्वतःला मालकीन म्हणत नाही. तुला काय? मालकीन नाही ग, मला मालकीन व्हायचं बी नाही. पर ताई, निदान तुझ्या बहिणीचा दर्जा तर देशील का नाही? आता बहिणीच्या घरात जी बहीण राहते तिला काय म्हणतात? पाहुणी. मग आम्ही दुसरं काय म्हणलो? पण आता इतकी वर्ष झाली की ताई, हेच माझं घर आहे, तुझ्या पायाजवळ. सोड आमचे पाय. नाही ताई, मला तुझ्या पायाजवळच पडू दे. बस कर ग आता. असू दे ताई. ताई तू ताई रागावणार नसशील तर एक सांगू का? सारखं सारखं रागवायला आम्हाला काही येड लागलंय? अगं तसं नाही ताई, तुझा मूड चांगला नाही ना म्हणून बोलले. मुद्द्याचं बोल. ताई, त्या मास्तरनी पायी तू उगाच त्रास करून घेऊ नकस ताई. तिच्यामुळे नाही, आम्हाला अधिपतीमुळे त्रास होतोय. पर कारण तर तीच आहे ना व, मूळ तर तीच आहे की. ती का नाही आपल्या घरात भांडणं लावती आणि स्वतः शेफ होती. पुन्हा ये र माझ्या मागल्या. तिला तिला काय बी शिक्षाच होत नाही ताई. म्हणजे ताई, आता यावेळी तिला सोडू नकस. थोबाड वर करून बोलली ना व, तिला आपण का नाही चांगला धडा शिकवू. तिला बी कळू दे कुणाशी पंगा घेतलाय ते. म्हणजे काय करायचं? तिनं तिनं आपल्या अधिपतीसनी मालकाचा ड्रायव्हर बनवला. तिला बी अद्दल घडू दे की. काय हाय काय तुझ्या डोसक्यात? ताई, अगं मग अशी म्हणलं का नाही म्या, आपण का नाही तिला बाथरूम घासायला लावू. थोबाड वर करून म्हणली ना व, माझ्यासाठी कोणचं बी काम कमी नाही जास्त नाही. तर बघू की घासती का नाही बाथरूम. बघू आपण. ती हातातला खडू आणि डस्टर सोडून हातात खराटा आणि सुपली घेती का नाही. ताई, काय बी झालं का नाही तर तर म्या जिम्मेदार. तू काय बी स्वतःवर घेऊ नकस. समद माझ्यावर सोड. तू यामध्ये पडू नकस. फक्त तू हो म्हण. मी बघते काय करायचं ते. मला त्या मास्तनीची मोलकरीण करायची आहे. तेच चाललंय आमचं. तुझं लग्न मोडलं म्हणून निखिलच्या आई वडिलांना मी पण सून म्हणून नकोय. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. मला खरंच त्याच्याशी लग्न करायचंय. आणि निखिलचं काय म्हणणं आहे? तो माझ्याच बाजूनी आहे. मग झालं ना? नाही ना, तो त्याच्या आई वडिलांच्या विरोधात नाही जाणार. मग मग काय, त्याच्या आई वडिलांना मनवण्याचा प्रयत्न चालू आहे. इरा, मी काय करू सांग? तुझं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे. मला खरंच तुला मदत करायची आहे. ताई, जर तुला खरंच माझी मदत करायची असेल ना, तर तू लवकरात लवकर लग्न कर. म्हणजे सगळ्यांच्या मनातला किंतु दूर होऊन जाईल. एवढं करू शकशील तू माझ्यासाठी? अरे उचल की बाबा. हॅलो हॅलो, कोण नरहरी बोलतोय ना व? हा, पर मला सांग, आपल्या शाळेमध्ये ते बाथरूम साफसफाई करते ती बाईचं नाव काय? काय? हा, शालन. हा, तर तिला सांग उद्या कामावर यायचं नाही. अरे नाही र, तिला कामावर नाही काढली. तू फक्त तिला असं सांग का तिला उद्या आजारी पडायचंय. हा, आणि उद्या तिला शाळेत पाठवायचं नाही. हा, असं सांग तिला. तू जास्त प्रश्न विचारू नकस. जेवढं सांगितलं तेवढं कर की. हा, शालनला सांग उद्या शाळेत जायचं नाही. कळलं? ठेव आता फोन. मी थांब थांब थांब. कुठे बी बोलायचं नाही. आणि हा, कुठं बी थोबाडीच कटायचं नाही. कळलं काय? कुणाला बी काय बी सांगायचं नाही. हा, ठेव आता फोन.
भारी मज्जा येईल बघ. काय ग ती मास्तरीन लय शाळा करती ना व. आता कर म्हणा शाळेची साफसफाई. लावी तुम्ही ला. हा हिरू काय ग काय झालं? काही नाही. झोप नाही झाली का? नाही तसं नाही. डोळे का सुजले तेवढे? काही नाही ग. इराचं लग्न होऊ दे. निखिलनं तिच्यासाठी स्टँड घेऊ दे. त्याच्या आईबाबांच्या मनातलं किलमिश जाऊ दे. प्लीज प्लीज देवा, माझ्या वाट्याला जे आलं ते इराच्या वाट्याला नको. ती नाही डिझर्व करत ते. मला बोललं पाहिजे तिच्याशी आणि निखिलशी. मी लग्न करणं हा उपाय नाही आहे. त्यांचं लग्न झालं पाहिजे. विद्या, अगं ऐकलंस का? 1 मिनिट इकडे ये. आता यांचं काय मध्येच? थांबा जरा 5 मिनिटं. आई ते इकडे, मी झाडते. तू बघ बाबा काय म्हणतात. अगं तुझी आंघोळ वगैरे झाली आहे, तू कुठे? नाही नाही मी अगं करते. आई, तुझं एवढं झाडून झालंच आहे ना, थोडंसच राहिलंय. मी करते. बाबा काय म्हणतात बघ, जाते. ते सोड. मला सांग, तू इराशी बोललीस का? अजून बोलावं लागेल. मला बघवत नाहीये ग तिच्याकडे. तू काळजी करू नकोस, होईल सगळं ठीक. हा, तू जा बरं. बाबा काय म्हणतात बघ. तिचा चेहरा पडलेला असतो सारखा. मला माहिती आहे आई, मी सगळं नीट करते. ठीक आहे. विद्या, अगं आलीस का? हो आले. अहो 5 मिनिटं जरा. आई जा तू. तुझा तुला शाळेत जायचंय ना? हा तू आवरून घे. तू आता कुठे खराटा फिराटा करत बस. अगं असू दे. असं कसं? अरे वा, स्वच्छता मोहीम आहे, 24 तास राबवलीच पाहिजे. ते नंतर. हा तू शिक्षिका आहे, तुझं काम शिकवणं आहे, कळलं? तू पण शिक्षिकाच आहे. होते, आता रिटायर झाले. आणि हे घरातलं जे काम करते ना मी, ते आई म्हणून करते, शिक्षिका म्हणून नाही, कळलं? अरे मग हे घर माझं पण आहे. अगं हो, पण आता तू नोकरी करतेस की नाही? आणि शिकवणं हे काम फार मोठं आहे अक्षु. बाबा म्हणतात कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आता जातेस का खराटा घालून पाठी तुझ्या? अगं तुझ्यातली शिक्षिका खरंच जागी झाली. जाते. मम्मी गॉगल फिगल काय? वाटती का नाही मोठी मालकीन? वाटती गो माय वाटती. दौरा कुठं? समजा सांगायचं नसतं, करून दावायचं असतं. म्हणजे वाघाचे पंजे. चल मी येते. हे बघ, तू इथं थांब. तू घरातलं बघ, मी बाहेरचं बघ. कळतंय ना व तुला? तू मास्तरनीचं नाक चेचणार होय? सोडती का काय? गुप्ते मॅडम, तोंडाला पदर का लावलाय? काय झालं? बाई बाई बाई, अहो किती घाण झालंय ते बाथरूम. मला अजिबात घाण आवडत नाही. अहो त्यात काय एवढं? शालेनताई येतील आणि करतील की साफसफाई. हो, काल आल्या नव्हत्या, केलं ना ऍडजस्ट. आजही तेच. अशक्य आहे हो हे. वाजले किती बघा मॅडम.
अजूनही त्यांचा पत्ता नाही. आजही येतील की नाही काही सांगू नाही शकत. काय झालं? अगं बाथरूम घाण, शाळा, वर्ग, सगळीकडे घाण, वर्गात कचराही तसाच. कसा सुरू करणार वर्ग? काय झालं काय? वर्ग का सुरू झाले नाहीत अजून? सर क्लिनिंग झालं नाहीये अजून. का त्या शालनताई आल्या नाहीत का आज? कालही आल्या नव्हत्या. सर शालनताईच्या मुलांनी पत्र दिलं रजेचं, ते आज पण येणार नाही असं सांगितलं. अरे देवा, मग आता कसं करणार? दुसरं कोणाला तरी बोलवावं लागेल आता. नाही, तुम्ही वर्ग सुरू करा तोवर. सर वर्गात खूप धूळ आणि कचरा आहे. दुसरं कोणीतरी येईपर्यंत वाट बघावी लागेल सर. नाही, दुसरं तिसरं काय नाही, आपणच बघूया काहीतरी व्यवस्था. या चला. अहो पण सर वर्गात चला. खूप धूळ आणि कचरा आहे. बघू आपण काहीतरी. वाट कशा बाई बघायला सा? लागा की कामाला. असं हुबं काय सा? लागा कामाला. शाळा तुमची, पोरं तुमची, कचरा करणार तुम्हीच. आता का करा की साफसफाई. आम्ही करायची साफसफाई? मग मॅडम शिक्षिका आहोत आम्ही. तर आम्ही कसं करणार? क्लिनिंग स्टाफ आहे ना, त्यांचं काम आहे ते. अहो शालनताई आल्या नाहीयेत. अगं बाई, म्हणजे आता शालनताईने आजारातून उठून इथं कामाला यावं का काय? अहो थोडी तर माणुसकी हाय का नाही तुमच्यात? तुम्ही जर का आजारी असाल तर करतास काय तुमची तुमची कामं? हा, चला लागा कामाला. मॅडम दुसरं कोणीतरी येईल साफसफाई करायला. आम्ही कसं करणार? अरे देवा, काय यो तोरा. वा, काय शाळेच्या मालकीन आहेसा? नाही, मालकीण नसली तरी शिक्षिका आहे ती. तिचं काम आहे शिकवणं. वय मला माहित आहे की ते. पर त्या दिवशी तर ही मास्तरीनबाई बोलली होती की कोणचं बी काम कमी जास्त नाही, होय ना? व उद्या समजा काय शाळेतली बाथरूम धुणारी बाई आली नाही तर तू बाथरूम धुशील काय ग? तर धुईन मी. मालकाला डायव्हर केलेलं चालतंय काय? आणि शिक्षकांना साफसफाई केलेलं चालत नाही काय? हे भारी आहे, हे भारी आहे तुमचं. का तुमच्या घरात साफसफाई करत नाहीत का? त्याला बी माणसंच ठेवली ती. आणि त्या दिवशी काय तर मास्तरीनबाई बोलली होती, काय बरं बोलली? हा, मला कुठलंही काम कमी जास्त वाटत नाही. का कोणचं बी काम लहान मोठं नसतोय म्हण, होय काय मास्तरीनबाई? बाथरूम धुवायची वेळ कधी आली नाही. कधी आलीच तर धुवीन म्या म्हणला होता सा नव, होय का नाही? मग आता मास्तरीनबाई येळ आली, आता काय करणार? साफसफाई करणार नव? नाही, पण ती का करेल ना साफसफाई? शिक्षिका आहे ती. होय काय? हे माहित आहे की मला. पर त्या दिवशी मास्तरी स्वतःच म्हणली होती का येळ पडली की म्या करेन, होय का नाही? आता काय झालं मास्तरीनबाई? येळ आली काय मास्तरीनबाई? तुझं हे बरं आहे हा, फकस्त बोलायचं नाही. ते काय म्हणतात की निस्ती तोंडाची बाब दौडायची, होय का नाही? आता येळ आली का माग हटायचं. योच मुद्दा होता आमच्या ताईचा, का मालकाला डायव्हर करू शकत नाही. आता कळलं? स्वतःवर येळ आली का माग हटली, होय का नाही मास्तरीनबाई? मग आता काय, द्या शाळेला सुट्टी. शालनताई येऊ पतूर.
नाहीतर काय शिकवा कचऱ्यातच. सुट्टी कशी देणार? अजून पोर्शन पूर्ण व्हायचं आहे. मग शिकवा की कचऱ्यात, घाणीत आणि धुळीत. नाही हो, खूप धूळ आहे वर्गात, स्टाफ रूम मध्ये, सगळीकडेच. काय मग मास्तरीन बाई काय करणार? साफसफाई करणार नव का नाही? मी जे बोलते ते करतेच. काय दुर्गी शाळेत गेलीये? वय तू परवानगी दिली ना. आम्ही परवानगी दिली नाही, पण तू नाही पण म्हणली नाही ना. पण विचार करून कृती करायला पाहिजे ना व. कवा कवा कृती करून विचार केलेला चालतोय की. मास्तरीनं कुठं केलता विचार? आधीपातीनं ड्रायव्हर केलता दवा. तिनं केलं म्हणून आपण तसं करायची काय बी गरज नाही. तिची आणि आपली बरोबरी नाही. बरोबरी आपण नाही, ती मास्तरीन करायली. तिला तिची जागा दाखवाय ना ग. तिची जागा दाखवण्याच्या नादात तुझी अधिपतींच्या मनातली जागा गमवून बसू नकोस. पण यात म्या कुठंच नाही मावशी. म्या काय नाही मम्मीच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार, आणि मम्मी मला काय बी नाही होऊन देणार. जा तू. काय झालं? रागावली का तू? काय नाही, लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भेकड लोक वार करतात. हिम्मत असेल तर स्वतः गोळी चालवायची, नाहीतर शरणागती पत्करायची. ही असली भेकड कामं करू नकोस चंचे. युद्धात आणि प्रेमात समजा माप असतं ना. आणि ही गोळी मास्तरणीला अशी लागल ना काय तर उलटी फिरून आपल्याला लागल. आता हे जे काही ज्ञान पाजळलंच नव, ते तुझ्या अंगाशी नाही आलं म्हणजे मिळवलं. सर बोला घेऊ. सर 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 थोडा प्रॉब्लेम झालाय. काय धाप कशाने लागले एवढी? काय पळाई गेलता काय कोणीकडे? नाही नाही नाही, म्हणजे गोष्ट छोटी आहे. म्हणजे तुम्हाला त्रास देणं खरं तर योग्य नाहीये. बोला घेऊ. काय ना की आपल्या शाळेची सफाई करणाऱ्या ज्या मावशी आहेत ना, त्या 2 दिवस झाले आलेल्या नाही आहेत. मग दुसरे बोलून घ्या कोणतर. हो तेच करणार होतो, पण तुमच्या मावशी इकडे आल्या आहेत. हा मग त्यांचं म्हणणं असं आहे की शाळेची सफाई शिक्षकांनी केली पाहिजे. का? नाही म्हणजे अक्षराने त्यांना सुनावलं होतं की वेळ पडली तर सगळी सफाई मी करेन, असं काहीतरी झालं होतं असं मला वाटतं. उद्या समजा काय शाळेतली बाथरूम धुणारी बाई आली नाही तर तू बाथरूम धुशील काय ग? तर धुईन मी. हॅलो सर. हा हाय हाय बोला बोला पुढे बोला. हां हां हां, पण सर तुम्ही प्लीज त्यांना बोलू नका की मी असं सांगितलं म्हणून. पण काय ना सर, उद्या जर का शाळेतले शिक्षक रोज अशी साफसफाई करायला लागले तर मग विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? आणि म्हणजेच शाळेचा डेकोरम बिघडेल ना. काय ते सभ्याचार काय 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 आता कसं सांगू मी. हा हा नाही हा कळलं कळलं घ्या व्यवस्था बिघडेल शाळेची असं म्हणताय. हा 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 तेच तेच. तुम्ही लोड घेऊ नका, मी करतो काय तर. प्लीज लवकर काहीतरी करा सर. अहो अक्षरा मॅडम शाळेची साफसफाई करायला गेले आहेत. काय? त्यांना थांबवा तुम्ही पहिलं. मी आलो, दुसरी माणसं घेऊन येतो. मी आलो.